सत्संगजी परमार्थामध्ये सद्गुरूला अनन्यसाधारण स्थान आहे। वास्तविक पाहायला गेलं तर परमार्थाचा प्राण हा सद्गुरू आहे। परमार्थ हा सद्गुरू विना अपूर्ण आहे, कारण परमार्थामधलं सद्गुरूचं स्थान हे अडळ आहे आणि त्याच्या पाठीमागली कारण मीमांसा सुद्धा तितकीच महत्वाची आहे। वास्तविक सद्गुरू शब्दाचा जर आम्ही अर्थ पाहिला तर प्रकर्षानं एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की सद्गुरू म्हणजे काय। सत्संगाची सद म्हणजे सत्य। ब्रह्मांडामध्ये एकच वस्तू सत्य आहे, ते म्हणजे देव। जसं वेदाचं महावाक्य सुद्धा आहे की एको देव हा द्वितीय नास्ति। जगामध्ये एक सत्य आहे आणि बाकीचे सगळं डोळ्याला दिसणार आहे ते सर्व नाशिवंत आहे, परिवर्तनशील आहे। म्हणून सत्य हा परमात्मा एकच आहे। गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश। जो सद्गुरू ईश्वरीय ज्ञानाचा बोध देऊन अंधारातून प्रकाशाकडे नेतो, अविवेकातून विवेकाकडे नेतो, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, त्याला सद्गुरू म्हणलं जातं। सद्गुरू निरंकार परमेश्वराची साकार सत्ता म्हणजे सद्गुरू। आणि या सद्गुरूच्या कृपेने सत्संगाची आपल्या आत्म्याचा उद्धार होऊ शकतो। संपूर्ण अवतारवाणीमध्ये शहनशाहजी म्हणतात, इच्छित स्थान नसे जर ठावे, पतिक होय भयभीत म्हणी, मृत्यू भय दुःखाची शंका, ऐसा संशय येई म्हणी, कुठे जायाचे कसे जायाचे, काही होत नसे आभास, पाऊल टाके पुढे परंतु मार्गाचा नाही विश्वास, ठाऊक आहे स्थान जयाला, याच्या संकेता करवी, अवतार म्हणे भय मिटेल सारे, सहजपणे इच्छित मिळवी। ज्या वेळेला जीवनामध्ये सद्गुरूचं आगमन होतं त्यावेळेला आत्मा आणि परमात्म्याचं नातं प्रस्थापित होतं आणि हे नातं प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याला हा परमात्मा सर्वत्र विराजमान आहे असा अनुभव येतो। कारण समर्थांचं वचन आहे की जैसे नेत्री घालिता अंजन, दृष्टीस पडे निधान, तैसे गुरुवचने ज्ञान प्रकाश होय। डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर पृथ्वीच्या पोटामधला गुप्त पदार्थ सुद्धा आपल्याला सहज दिसू लागतो। तद्वत सद्गुरूच्या मुखातून आलेलं वचनरूपी अंजन जर आम्ही आमच्या जीवनरूपी नेत्रांमध्ये घातलं तर सत्संगाची तो परमात्मा, तो देव माझ्यामध्ये आहे असा अनुभव येईल। तूही निरंकार, तूच निरंकाराचा अंश आहेस असा अनुभव येईल। आणि असा अनुभव आल्यानंतर माणूस माणसावरती प्रेम करू लागेल, कारण बाबाजींचं ते वचन हे आहे की ईश्वरीय ज्ञानानंतरच मनुष्य सर्वांवरती प्रेम करू शकतो। ईश्वराचा बोध झाला, खऱ्या अर्थाने ईश्वर कळाला की तो ईश्वर कुठे दूर नसून सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे। तुझ में राम मुझ में राम सब में राम समय आहे, कर लो प्यार जगत से कोई नहीं पराया है, सर्वांमध्ये देव भरलेला आहे अशी भावना ज्या वेळेला अंतःकरणामध्ये स्थित होते त्यावेळेला सत्संगाची जगामध्ये सुख, समाधान, शांती सहज निर्माण होईल। कारण म्हणलेलं आहे की माती एकत्र येण्यानं वीट बनते, माती एकत्र येण्यानं वीट बनते, अनेक विटा एकत्र येण्यानं भिंत बनते, अनेक भिंती एकत्र येण्यानं घर बनतं। आणि त्या घरातील माणसं ज्या वेळेला पूर्ण सद्गुरूला शरण जाऊन एका ईश्वराचा बोध प्राप्त करतात आणि तो ईश्वर घराघरातील मानव मात्रामध्ये आहे अशी भावना अंतःकरणामध्ये स्थापित होते, त्यावेळेला ते घर घर न राहता मंदिर बनतं, मंदिर बनतं। सत्संगाची सद्गुरू माताजींचा म्हणाल्या होत्या प्रवचनाच्या दरम्यान की एक लहान मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की बाबा मी मोठं झाल्यानंतर काय बनू। त्यावेळेला सत्संगाची बाबा म्हणतात की बाबा तू पहिल्यांदा माणूस बन,
कारण आज माणूस बनण्याची गरज आहे. सत्संगाची सद्गुरू माताजींची अंतःकरणातली भावना आहे की नेक माणूस बनूया आणि माणसानं माणसावरती प्रेम करूया. ही संस्कृती या ठिकाणी शिकवली जाते. म्हणलेलं आहे की भुके एवढं अन्न खाणं म्हणजे प्रकृती आहे. भुके एवढं अन्न खाणं म्हणजे प्रकृती आहे आणि भुकेपेक्षा जास्त अन्न खाणं म्हणजे विकृती आहे. आणि प्रसंग पाहून दुसऱ्याला अन्न देणं ही संस्कृती आहे. ही संस्कृती अंतःकरणामध्ये स्थापित करूया. नेक इन्सान बनूया. प्रेमाने बोला.